गुड इव्हनिंग स्टुडंट्स. देह एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण उन्हाळी सुट्टीतील गणित विषय बेसिक पाहत आहोत. यामध्ये संख्या ज्ञान हा घटक घेणार आहोत. यामध्ये आपण कोटीची ओळख हा घटक असणार आहे. तर 99,99,999 ही सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे. या संख्येत एक ही संख्या मिळवली की सर्वात लहान 8 अंकी काय होते संख्या तयार होते. म्हणजेच 99,99,999. ओके, 99,99,999 अधिक 1 बरोबर किती झाले आहे? 1 कोटी. 1 कोटी. लक्षात घ्यायचे ही 7 अंकी 99,99,999 ही सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे. आणि त्याच्यामध्ये एक ही संख्या मिळवली की सर्वात लहान 8 अंकी संख्या मिळते. सर्वात लहान कोणती मिळते आपल्याला? 8 अंकी संख्या मिळते. म्हणजेच 1 कोटी. 1 कोटी. लक्षात घ्या. यापुढे दशलक्ष नंतर जे स्थान निर्माण केले जाते त्या स्थानाला काय म्हणतात? कोटी म्हणतात. बघा, एककानंतर दशकाचे स्थान निर्माण केले जाते. एककानंतर दशकाचे स्थान निर्माण होते. दशकानंतर शतकाचे स्थान निर्माण होते. दशकानंतर कशाचे स्थान निर्माण होते? शतकाचे. शतकानंतर हजाराचे. हजारानंतर 10,000चे. बरोबर. एककाचे, दशकाचे, नंतर शतकाचे, तर हजाराचे, त्यानंतर 10,000चे, त्यानंतर लक्षचे स्थान निर्माण होते आणि दशलक्ष त्याच्यानंतर स्थान निर्माण होते. आणि दशलक्ष नंतर जे स्थान निर्माण केले जाते ते कोटीचे स्थान असते. ते कशाचे स्थान असते? कोटीचे स्थान असते. लक्षात घ्या, कोटीचे स्थान असते. एककामध्ये 1 असतो. दशकामध्ये 2 नंबरला 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे अशा पद्धतीने यामध्ये एकूण 8 अंक असतात. किती अंक असतात कोटीमध्ये? 8 अंक असतात. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. लक्षात घ्या, एककाचे घर आहे हे. त्याच्यानंतर हे दशकाचे घर आहे. कशाचं घर आहे? दशकाचं. त्यानंतर कोणतं आहे? शतकाचे. शतक म्हणजे 100. दशक म्हणजे 10. एकक, एकक, दशक. दशक म्हणजे 10. शतक म्हणजे 100. शतक म्हणजे काय? 100. हजार म्हणजे 1000. 10,000 म्हणजे 10,000. म्हणजे काय होतोय? 1 0 वाढत जातोय. 1 0 काय होतोय? वाढत जातोय. त्याच्यानंतर आहे लक्ष. त्यानंतर आहे लक्ष. लक्ष काय आहे? लक्ष. त्याच्यानंतर पहा दशलक्ष.
दशलक्ष आणि त्याच्यानंतर कोटी. ओके, बघा एक एक काय झालेला आहे, शून्य वाढत गेलेला आहे. एक एक काय गेलेला आहे, शून्य वाढत गेलेला आहे. एक दशक, दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100, हजार म्हणजे 1000, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. लक्षात येते तुमच्या? यामध्ये किती अंक असतात? एकूण 8 अंक असतात. किती अंक असतात? 8 अंक असतात. बघा लक्षात घ्या, 5. ओके, हा आता दशलक्ष, लक्ष, 10,000 म्हणजे 54,321 ही एवढी संख्या होती. ही 76 लाख 54,321. 8 कोटी 76 लक्ष 54,321 या पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, वाचन करू शकतो. लक्षात घ्या, यामध्ये कोटीमध्ये 8 अंक असतात. किती असतात? 8 अंक असतात. दशलक्ष मध्ये 7 अंक असतात. लक्ष मध्ये 6 अंक असतात. 10,000 मध्ये 5 अंक असतात. हजार मध्ये 4 अंक असतात. शतकामध्ये 3 अंक असतात. दशकामध्ये 2 अंक असतात आणि एककामध्ये 1 अंक असतो. लक्षात घ्यायचे, एककामध्ये 1 अंक असतो, दशकामध्ये 2 अंक असतात, शतकामध्ये 3 अंक असतात, हजारामध्ये 4 अंक असतात, 10,000मध्ये 5 अंक असतात, लक्षमध्ये 6 अंक असतात, दशलक्षमध्ये 7 अंक असतात आणि कोटीमध्ये 8 अंक असतात. या पद्धतीने बघा, यामध्ये एकूण 8 अंक असतात. त्याच्यानंतर पाहूयात आपण, बघूयात आता एकक, दशक, शतक, हजार. हो की नाही? या पद्धतीने बघायचे, लिहायचे आपल्याला. दशलक्ष, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. बरोबर की नाही? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. आता ही जी संख्या दिलेली आहे ती 1 कोटी आहे. यामध्ये 8 अंक आहेत. ओके नाही? आता पुढे 2 कोटी लिहूयात. 2 कोटी एककाच्या घरात येतं. इथून सुरुवात करूया कोटी लिहिणार. 2 कोटी, 1 कोटी, 2 कोटी. लक्षात घ्या, कोटीमध्ये किती अंक असतात? 8 अंक असतात. आता पुढे आपण नवीन उदाहरण घेऊया, त्याच्यामध्ये लेखन करूया. 3 कोटी 45 दशलक्ष 35,432. 3 कोटी 45 लक्ष 35,432. हो की नाही? 3 कोटी 45 लाख 35,432. ओके, आता पुढे घेऊया. 6 कोटी 56 लाख 35,242. 6 कोटी 56 लाख बरोबर
6,56,242,242. लक्षात येते तुम्हाला? या पद्धतीने आपण संख्या लेखन करणार आहोत आणि कोटीचं वाचन करणार आहोत. यानंतर दुसरी संख्या घेऊया आपण. यस, 5,35,00,000 46,000 5,46,46,231. बघा, 5,46,46,231. लक्षात येते तुमच्या? आता पुढील संख्या घेऊया. 6,23,00,000. लक्षात घ्या, एककाचे घर एकटा आहे, दशकाचे घर पण एकटा आहे, शतकाचे घर पण एकटा आहे. हजार आणि 10,000 हे किती घराचं घर आहे? 2 एकत्र घर आहेत. लक्षात घ्या, 1000 10,000चं एक घर आहे, लक्ष आणि दशलक्षाचं एक घर आहे आणि कोटीचं घर आहे. लक्षात ठेवायचं की 6,23,00,000 6,23,00,442. 6,23,00,32,442 ही संख्या या पद्धतीने आपण काय केलेली आहे? लेखन केलेली आहे. आता यानंतर पुढील संख्या पाहूया. 7,31,31,305. 5 हा एककाच्या घरी आलेला आहे, दशकाच्या घरी 0 आहे, कारण की दशक हा दिलेला नाहीये. त्याच्यामुळे शतकामध्ये 3 शतक दिलेले आहेत, म्हणजे 300 दिलेले आहेत. हजाराच्या घरी म्हणजे 10,000 दिलेले डायरेक्टली 31,000 दिलेले आहे संख्या. यामध्ये 25,00,000 ही संख्या दिलेली आहे आणि 7 कोटी. कोटीमध्ये 8 संख्या असतात, हे विसरायचं नाही. हे 8 अंकी संख्या झाली का? हो, 1 2 3 4 5 6 7 8. कोटीमध्ये 8 अंकी संख्या असतात, दशलक्ष मध्ये 7 अंकी संख्या असतात, लक्ष मध्ये 6 अंकी संख्या असतात, 10,000मध्ये 5 अंकी संख्या असतात, हजारामध्ये 4 अंकी संख्या असते, शतकामध्ये 3 अंकी संख्या असते, दशकामध्ये 2 अंकी संख्या असते आणि एककामध्ये 1 अंकी संख्या असते. लक्षात घ्यायचंय. पुढे पाहूयात उदाहरण. 3,52,35,235. बघा, 3 कोटी. 3 काय आहे? कोटी आहेत. 52,35,235. 3 कोटी 52,35,235. लक्षात येते ही संख्या. यानंतर वेगळी आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. 7,05,00,000. बघा बरं का, मी लेखन केलेलं आहे. 5,00,000. जर 15,00,000 असतं तर इथे दशलक्षामध्ये 1 लिहावा लागला असता, हो की नाही? दशलक्षामध्ये काय लिहावं लागला असता? 1 लिहावा लागला असता. पण आता मी फक्त 5,00,000 सांगितलेलं आहे. 5,00,000 सांगितलेलं आहे म्हटल्यानंतर 0,5. 5,00,000. 7 कोटी 5,00,000 42,024. मी शतकाचं घर घेतलेलं नाहीये, मी फक्त 24 सांगितलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने लेखन पाहिजे. वाचन करताना 7,05,42,024
24. 7,05,42,024. लक्षात येते? असंच आपण दुसरी उदाहरणं घेऊयात. चला तर मग 8,07,05,202. बघा बर का, 8,07,00,000. 7,00,000 सांगितलंय, 17,00,000 सांगितलं असतं तर दशलक्षाच्या घरामध्ये काय आलेलं असतं? 1 आलं असतं, बरोबर की नाही? 17 झालं असतं, पण मी 7,00,000 सांगितलेलं आहे म्हणून लक्षाच्या घरामध्ये हे 7 आलेले आहेत. लक्षात येते? नंतर 10,000 काहीच नाही सांगितलेलं, हजाराच्या दिलेलं आहे, 5 आहे, तर जर 15 असतं तर 1 5 आलं असतं. 5,000 सांगितलेलं आहे म्हणून 5,000. शतकाच्या घरामध्ये 2 आहे, 202. दशकाच्या घरामध्ये मी काहीही सांगितलेले नाही, मी संख्या सांगितले 202 म्हटलेलं आहे. 212 म्हटलं असतं, 222 म्हटलं असतं तर इथे 2 किंवा 1 3 4 त्यापैकी अंक आलेला असता. म्हणजेच याचं वाचन करताना 8,07,05,202 असे होते. आता यानंतर पाहूयात पुढे. 7,22,300. बरोबर का, नवीन संख्या घेतली आहे आपण. 7,17,00,000. 17 आहे बरोबर, 1 7 17. दशलक्षाच्या घरात लक्ष म्हणजे 17. एक घर एक सांगितलंय तुम्हाला, लक्ष दशलक्ष. त्यानंतर हजार दशहजार. 22,300. 22,300 म्हणजे 7,17,22,300. या पद्धतीने काय केलेलं आहे, या संख्यांचं काय केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. यानंतर पुढे पाहूया. 3,45,00,000. बघा बर का, 3,45,25,000 बरोबर 435. 3,45,25,435. हे काय आहे, संख्या लेखन केलेलं आहे बघा, लक्षात घ्या. 3,45,25,435. 5 हे एकक स्थानिक 5. 35 30 30 3 दशक म्हणजे 30. 400 4 शतक. 25,000 45,00,000 आणि 3 कोटी म्हणजे 3,45,25,435 ही संख्या तयार झाली. आता पुढे पाहूया नवीन. 27,04,233. बघा बरं का, 27,04,233 ही संख्या बघा. 27,00,000. कोटीचं घर घेतलंय का नाही? याच्यामध्ये किती अंक येतील? 7 अंक येतील. किती येतील? 7 अंक. कोटीचं घर घेतलं असतं तर किती अंक आले असते? 8 अंक आले असते, बरोबर की नाही? म्हणजे 27,04,233 ही संख्या तयार झाली. आता यापुढे पाहूयात. 2,06,00,000
3003 बघा बर का, 2 कोटी, यस, 6 लाख, 06 येणार, 6 लाख सांगितले, 16 लाख सांगितलेत का, नाही, 6 लाख, 3000, 13,000, 23,000, 33,000 सांगितलेलं नाहीये, फक्त 3000 सांगितलेले, म्हणून आपण हजाराच्या घरात काय लिहिणार, 3 लिहिलेले, लक्षात येते तुमच्या, हजाराच्या घरामध्ये काय लिहिणार मग, 3 लिहिणार, 3 लिहिलेलं आहे, 3003 सांगितलेलं आहे, फक्त 3, शतकाच्या घरामध्ये सांगितलेलं नाहीये काही, दशकाच्या घरामध्ये काहीही सांगितलेलं नाही, फक्त 3 सांगितलेलं आहे, ते एककाच्या घरामध्ये सांगितलेलं आहे, ते कुठं सांगितलेलं आहे, एककाच्या घरामध्ये सांगितलेलं आहे, लक्षात येते तुमच्या, या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, मांडणी केलेली आहे. आता पुढे पाहूयात, बघा यानंतर पुढचं उदाहरण घेऊयात, 3,43,25,204, ओके, 3,43,25,204. आता पुढील एक उदाहरण घेऊया, 4,26,224, बघा, 4,26,224, लक्षात येते तुमच्या, या पद्धतीने काय करायचं आहे, आपण लेखन करायचं आहे, म्हणजेच 4 कोटी झाले, हे 62 लाख झाले, 26,000 झालेले आहेत, 224, या पद्धतीने कोटीच्या घरामध्ये किती संख्या येतात, 8 संख्या येतात, एककाच्या घरामध्ये 1, दशकाच्या घरामध्ये 2 संख्या, 2 अंकी संख्या असते ती, शतकाच्या घरातील 3 अंकी संख्या असते, हजाराच्या घरातील 4 अंकी संख्या असते, दशहजाराच्या घरातील 5 अंकी संख्या असते, लक्षाच्या घरातील 6 अंकी संख्या असते, दशलक्षाच्या घरातील 7 अंकी संख्या असते, आणि कोटीच्या घरातील 8 अंकी संख्या असते. या पद्धतीने आपण कोटीचं लेखन हे करायचं आहे. आज सर्वांनी काय करायचं, याचा सराव करायचा आहे, म्हणजे आपल्याला कोटीपर्यंतच्या संख्यांचं लेखन सहजतेने येणार आहे. आता यानंतर पुढे पाहूया, आपण काही संख्यांचे वाचन करूया. बघा, काही संख्यांचं अंकी आणि अक्षरी पण वाचन करूया. आता यापुढे बघितलं, लक्षात येते तुमच्या किती अंकी संख्या आहे, आधी मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 अंकी संख्या. म्हणजे ही कोणती संख्या असेल, कोटीच्या घरातील संख्या असेल. कोणती संख्या असणार आहे, कोटीच्या घरातील. म्हणजेच आता आपण सुरुवातीला वाचन करूया. 8,45,12,706. 8,45,12,706. हे काय झालेलं आहे, लेखन केलेलं आहे. लक्षात येते तुमच्या. यानंतर आपण पुढे पाहूया. 6 दुसरी संख्या आहे, ती पण 8 अंकी संख्या आहे. एकदा वाचन करूया. 6,09,00,000. 6,09,00,004,034. 6,09,00,004,034. ओके.
नंतर आहे पुढील संख्या, ती सुद्धा कोटीच्या घरातील आहे. 8 अंकी संख्या आहे. 9,65,00,000. 9,22,918. 9,65,00,000,22,918 ही संख्या आहे बघा. लक्षात घ्या लेखन कशा पद्धतीने केलेलं आहे पहा. 9,65,22,918. नंतरच आपण घेऊया पुढे 2 कोटी. ही सुद्धा संख्या 8 अंकी संख्या आहे. आपण याचं वाचन करूयात. 2,25,00,000 45,725. 2,25,00,045,725. यानंतरचा आहे आपण पाहूयात 3,05,07,535. 3,05,07,535. या पद्धतीने काय आहे आपण लेखन केलेलं आहे की बघा 3,05,07,535. यानंतरच आपण पाहूया कोटी या स्थानाच्या डावीकडे. म्हणजे बघा कोटी या स्थानाच्या डावीकडे 10 पटीने वाढणारी संख्या अनुक्रमे दशकोटी, अब्ज आणि दशअब्ज असतात. लक्षात येते तुमच्या. कोटी या स्थानाच्या डावीकडे डावीकडे बघा 10 पटीने वाढणारी संख्या अनुक्रमे कोणकोणत्या असतात? दशकोटी, दशकोटी, अब्ज आणि दशअब्ज. हे लक्षात ठेवायचंय आणि याचा काय करायचा आहे तुम्ही सराव करायचा आहे. यानंतर पाहूया संख्या आणि वाचन. 1 एकापुढील शून्याची संख्या 0 एककाच्या घरात आहे. यानंतर 10 एकापुढील शून्याची संख्या किती असेल? एकच. एकापुढील शून्याची संख्या 1. 100 म्हटल्यानंतर एकापुढील शून्याची संख्या 2. यानंतर 1000 म्हटल्यानंतर एकापुढील शून्याची संख्या 3. 10,000 म्हटल्यानंतर एकापुढील शून्याची संख्या 4. यानंतर लक्ष किंवा लाख म्हटल्यानंतर एकापुढे शून्याची संख्या 5. यानंतर पाहूया दशलक्ष म्हणजे एकापुढील शून्याची संख्या 6. आणि कोटी म्हटल्यानंतर एकापुढील शून्याची संख्या 7. आणि दशकोटी म्हटल्यानंतर एकापुढील शून्याची संख्या 8. आणि अब्ज म्हटल्यानंतर एकापुढील शून्याची संख्या किती असते? 9 असते. हे लक्षात ठेवायचे. हा चार्ट त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि या पद्धतीने संख्या लेखन करताना त्याचा वापर करायचा आहे. सर्वांना समजलंच असेल. थँक्यू.